येस, गुड आफ्टरनून. पुढच्या टॉपिकला सुरुवात करूयात. आजचा टॉपिक इंटरेस्टिंग आहे, थोडासा मोठा आहे. आज आपल्याला किमान आधारभूत किंमत किंवा एमएसपीची डिटेलमध्ये चर्चा करायची आहे. ओके, एमएसपी विषयी सध्या आंदोलनं चालू आहेत, शेतकऱ्यांच्या मागण्या एमएसपीला धरून आहेत, सरकारची काहीतरी धोरणं आहेत, WTOचं काहीतरी त्याच्यामध्ये अँगल आहे. हे सगळे अँगल आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आणि एकूणच एमएसपी आली कुठून, कशी बनवली जाते, डिसाईड कशी होते आणि त्याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह कसा पडतो, त्याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह कसा पडतो. ठीक आहे, या सगळ्या अँगल्सची चर्चा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये करायची. आजचं लेक्चर खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघा. ठीक आहे, सो किमान आधारभूत किंमत काय आहे ते पहिल्यांदा समजून घेऊयात. किमान आधारभूत किंमत किंवा एमएसपी हे एक धोरणात्मक साधन आहे. याला पॉलिसी टूल म्हटलं जातं. याला आपण काय म्हणणार आहे? पॉलिसी टूल म्हणणार आहे. म्हणजे सरकार या हत्याराचा, टूल म्हणजे काय असतं, एखादं स्क्रूड्रायव्हर एक टूल असतं बघा, बरोबर. सो सरकार या धोरणाचा वापर काही प्रश्न सोडवण्यासाठी तिथं करत असतं. एमएसपी धोरणाचा वापर काही प्रश्न सोडवण्यासाठी सरकारद्वारे केला जातो. कोणते प्रश्न आहेत? जे भारत सरकार विशिष्ट कृषी उत्पादनांसाठी स्पेसिफिक काहीच ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस आहेत त्यांच्यासाठी सरकार वापरत असतं. विशिष्ट कृषी उत्पादनांसाठी किमान किंमत निश्चित करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे रक्षण करण्यासाठी वापरलं जातं, बरोबर. सो हे पॉलिसी टूल आहे, सोप्या भाषेमध्ये, जे इन्कम सिक्युरिटी देण्याचं काम करतं. कुणाला? शेतकऱ्यांना. कीवर्ड्स थोडेसे व्यवस्थित लक्षात असू द्या, याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. ओके, ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंगला जाताय त्यावेळेस असे इकॉनॉमिक्सवाले शब्द जे आहेत, हे इकॉनॉमिक्सवाले शब्द तुमच्या उत्तरामध्ये दिसायला पाहिजेत. ती रिफाइनमेंट असते आपली. ठीक आहे, सो एक पॉलिसी टूल धोरणात्मक साधन आहे. त्याचा वापर सरकार करतं काही विशिष्ट कृषी उत्पादनांसाठी ते करतं. आणि याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे, शेतकऱ्यांची जी इन्कम आहे, या इन्कमला सिक्युअर करायचं, त्या उत्पन्नाला संरक्षण देण्याचं काम एमएसपी तिथं करत असतं. ठीक आहे, एमएसपी प्रणालीचे उद्दिष्ट शेतकऱ्यांसाठी आर्थिक जोखीम कमी करणे. आर्थिक जोखीम म्हणजे इकॉनॉमिक रिस्क जे आहेत शेतकऱ्यांच्या, ह्या रिस्क आपल्याला कमी करायच्या आहेत. आणि बाजारातील चढ उतारांची पर्वा न करता त्यांच्या पिकांना किमान किंमत मिळेल याची खात्री तिथं करायची. ठीक आहे, सो एवढ्या मोठ्या स्लाइडमध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या. पहिली गोष्ट इन्कम सिक्युरिटी देते, दुसरी गोष्ट प्राइस स्टेबिलायझेशन करण्याचं काम तिथं करते, आणि सगळ्यात महत्त्वाचं इकॉनॉमिक रिस्क जे आहेत फार्मर्सच्या, ओके, त्या मॅनेज करण्याचं काम एमएसपी नावाचं पॉलिसी टूल सरकारद्वारे वापरलं जातं. क्लिअर सगळ्यांना? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण बघितलंय, कालच याचं डिस्कशन केलं होतं. कांदा लेटसे 1000 रुपयांना झाला तर शेतकऱ्याला परवडणार आहे, पण कांदा तो जर 200-300 रुपयाला होऊन बसला तर शेतकऱ्यांना परवडणार नाही. ठीक आहे, मार्केटमध्ये आपल्याला चढ उतार दिसून येतात. मग जर अशा सिच्युएशनमध्ये शेतकरी अडकला असेल तर एमएसपी धोरणाचा वापर सरकारद्वारे केला जातो. आता काही विशिष्ट उत्पादनांसाठीच ते केलं जातं. मग त्या विशिष्ट उत्पादनांमध्ये कांदा येत नाही, त्या विशिष्ट उत्पादनांमध्ये गहू, ज्वारी यासारखी पिकं तिथे येणार आहेत, बरोबर. सो एकूण 23 वेगवेगळ्या पिकांना ही एमएसपी जी आहे, ही एमएसपी तिथं प्रदान केली जाते. राईट, याचा अर्थ काय? उत्पादन खर्च आणि प्रॉफिट धरून 1000 रुपये शेतकऱ्यांना जर फायद्याचे असतील तर सरकार मार्केटमध्ये किंमत जरी 300 रुपये असली तर सरकार कितीला घेणार? तुमच्याकडनं 1000 रुपयांना घेणार. ओके, याला आपण एमएसपी पॉलिसी म्हणतो. एकदम सिंपल फंड आहे, जास्त अवघड नाहीये बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर मग पुढची महत्वाची गोष्ट, एमएसपीचा इतिहास कुठून सुरुवात झाली. राईट, ॲज सच काही याची युटिलिटी जास्त आपल्या मेन्सच्या याला नाहीये, पण प्रिलिम्समध्ये विचारला जाऊ शकतो एखादा प्रश्न. अन्नधान्यासाठी भारताचे पहिले कृषी मूल्य धोरण विकसित करण्यासाठी आपण एका कमिटीची स्थापना करण्यात आली होती. ॲग्रिकल्चरल प्राइस पॉलिसी सरकारची काय असावी यासाठी एक कमिटी स्थापन केली होती. त्या कमिटीचं नाव आहे झा समिती, LK झा कमिटी आपण त्याला म्हणतो. आणि या LK झा कमिटीनं ॲग्रिकल्चरल प्राइसेस कशा असाव्यात, बरोबर, हे सरकारचं धोरण तिथं काय असावं याच्यासाठी त्यांनी सांगितलं होतं की सरकारनं एमएसपी धोरण जे आहे ते स्वीकारावं. ही रिकमेंडेशन कधी आली होती? 1964 मध्ये आलेली आपल्याला दिसून येते, बरोबर. सो 1964 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या झा समितीच्या शिफारसींमधून एमएसपीची संकल्पना जी आहे, ही संकल्पना उदयाला आलेली आपल्याला सांगता येते. समितीने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला रास्त भावाची हमी देण्यासाठी एमएसपी प्रणाली सुरू करण्याची शिफारस केली.
बरोबर. सो एक रॅशनल रेट जो आहे, रास्त भाव जो आहे, हा शेतकऱ्यांना मिळावा. म्हणजे जेवढा ते खर्च करतायत त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त उत्पन्न त्यांना असावं. एकदम डबल टिबल चौबल पाचबल असला प्रकार नाही. जेवढा खर्च झालाय, रास्त भाव आहे, थोडंसं वाढवून, म्हणजे हा जो खर्चाचा पैसा त्याचा निघालाय, हा पुढच्या वर्षी सुद्धा तो काय करू शकतो, ॲज अ कॅपिटल म्हणून वापरू शकतो नवीन पीक घेण्यासाठी. आणि वरचं जे प्रॉफिट आहे त्याच्यातनं त्याचं घर चाललं पाहिजे. बरोबर. सो एवढा रास्त भाव जो आहे तो तिथं असावा. ठीक आहे. यासाठी MSP धोरणाची शिफारस एल के झा कमिटीनं केलेली आपल्याला दिसते. आणि MSP ची शिफारस करण्यासाठी एक सरकारी संस्था स्थापन करण्यासाठी सुद्धा त्यांनी शिफारस केली होती. बरोबर. ही MSP काय असावी हे सरकारनं ठरवणं गरजेचं नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही एक स्पेशलाइज्ड बॉडी एस्टॅब्लिश करा, एक सरकारी संस्था जिचं काम MSP काय असेल हे ठरवणं असेल. बरोबर. मग ती संस्था जी आहे ती संस्था उदयामध्ये येते. यामुळे 1965 मध्ये कृषी मूल्य आयोगाची स्थापना होते. बरोबर. आणि या कृषी मूल्य आयोगालाच आपण 1985 मध्ये त्याचं नाव बदलतो, कृषी खर्च व किंमत आयोग असं त्याचं नाव तिथं करतो. CACP त्याला म्हटलं जातं. बरोबर. ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस, कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस, कृषी मूल्य आयोग सोप्या भाषेमध्ये त्याला आपण म्हणणार. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा कृषी मूल्य आयोग जो आहे तो आला 1965 ला. नाव त्याचं कृषी खर्च आणि किंमत आयोग झालं 1985 ला. ओके. हा एक इतिहास आहे. तिथून पुढे मग MSPचं धोरण जे आहे ते सरकारनं स्वीकारलेलं आपल्याला दिसतं. 65 ला ते स्वीकारलं जातं. आता हे बघा 64-65 का महत्वाचं आहे. ग्रीन रिव्होल्युशनची वर्ष आहेत. बरोबर. ग्रीन रिव्होल्युशनला सुरुवात झाली होती. मागच्या लेक्चरमध्ये आपण ॲग्री सबसिडीच्या लेक्चरमध्ये हे बघितलंय की सरकारनं थोडक्यात MSPचा वापर गाजर दाखवण्यासाठी सुद्धा केलाय. प्रलोभन होतं एक प्रकारचं की बाबा तुम्ही असं असं उत्पादन घ्या, या पिकांचं उत्पादन घ्या, आम्ही ते विकत घेतो. मग ते कोणत्या किमतीला विकत घेतो, एल के झा कमिटी येते. एल के झा कमिटी म्हणते तुम्ही कोणत्या किमतीला विकत घेतो त्याला MSP नाव द्या, मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किंमत नाव द्या. आणि हे कितीला घ्यायचं हे ठरवण्यासाठी एका कमिटीची अपॉइंटमेंट करा. त्या कमिटीला 1965 ला म्हटलं जातं कृषी मूल्य आयोग, 85 ला त्याला म्हटलं जातं CACP, कमिशन ऑन ॲग्रिकल्चरल प्राइसेस अँड ॲग्रिकल्चरल कॉस्ट आणि प्राइसेस. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला एक ओव्हरव्ह्यू जो आहे हा इतिहासाचा दिसून येतो. मग आता MSPची भूमिका काय आहे? भारतातील विविध शेतमालाचे MSP निश्चित CACP ची भूमिका काय? भारतातील विविध शेतमालाचे MSP निश्चित करण्यामध्ये CACP महत्वाची भूमिका बजावत असते. शेतकऱ्यांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या मालाला रास्त भाव मार्जिन शिफारस करणे हे CACPचा प्राथमिक उद्देश आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. सो एक रॅशनल किंमत त्यांना शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. म्हणजे काय? खर्च प्लस थोडंसं प्रॉफिट. ओके. सो हा जो रास्त भाव आहे याची शिफारस करण्याचं पहिलं प्राथमिक काम जे आहे ते CACPचं आपल्याला दिसतं. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला किफायतशीर भाव मिळावा. किफायतशीर भाव मिळावा म्हणजे तो प्रॉफिटमध्ये असावा. त्याच्यानंतर उच्च गुंतवणूक आणि उत्पादनाला प्रोत्साहन मिळावे. जर शेतकऱ्याकडे थोडासा पैसा वाढीव आला तर तो इन्व्हेस्टमेंट करणार आहे, तो गुंतवणूक करणार आहे, आणि ही वाढलेली गुंतवणूक त्याचं उत्पादन सुद्धा वाढवणार आहे. ठीक आहे. म्हणजे आज तुम्ही बैलजोडीनं शेती करताय, थोडेसे पैसे चांगले वाढले, तुमचे पैसे शिल्लक राहायला सुरुवात झाली, तुम्ही ट्रॅक्टर विकत घेतला आणि हा ट्रॅक्टर तुम्हाला जास्त प्रोडक्टिव्हिटी देतोय. का तर कमी वेळेमध्ये स्वतःचा पण रान जे आहे तुम्हाला नांगरता येतंय, तुम्ही शेजाऱ्याचं पण नांगरून देताय. बरोबर. सो त्याचा पण वेळ वाचलाय आणि तुम्हाला तिथं भाडं पण मिळाले. या पद्धतीने सांगता येतं. एखादी नवीन टेक्नॉलॉजी आहे, पहिल्यांदा तुम्ही लोट पाणी देत होतात, आता तुम्ही ड्रिप इरिगेशन तिथं वापरताय, तुम्ही स्प्रिंकलर इरिगेशन तिथं वापरताय. यांना लागणारा जो पैसा आहे हा प्रॉफिट वाढल्यामुळे दिसतोय. MSPचं धोरण काय? हा प्रॉफिट शेतकऱ्यांचा वाढला पाहिजे. ठीक आहे. एक रास्त भाव मिळाला पाहिजे. सोबतच अन्न पदार्थ वाजवी किमतीत उपलब्ध होतील याची खात्री सुद्धा करायची आहे. फक्त शेतकऱ्यांचा विचार करतायत. बरोबर आहे. शेतकऱ्यांसोबत ग्राहकांचा सुद्धा विचार करत आहेत. MSP एवढी पण जास्त करून ठेवू नका की ती ग्राहकांना परवडणार नाही. ओके. सो दोघांना बॅलन्स करायचं. याला पण परवडलं पाहिजे, याला पण परवडलं पाहिजे, मध्ये कुठंतरी MSP ला आणायचं. हे काम आपल्याला CACPचं दिसून येतं. ओके. सो दोन्ही बाजू इथं आहेत. ग्राहकांच्या हितांचं रक्षण करणं हे पण MSPचं उद्दिष्ट आपल्याला तिथं दिसून येतं. मग आता MSP निश्चित कशी केली जाते? MSP निश्चित करण्यासाठी CACP बियाणे, खते,
सगळ्यात पहिली गोष्ट, खर्च कुठं कुठं होतो या खर्चांचा विचार सीएससीपी नावाचे ऑर्गनायझेशन तिथं करते. शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च किती आहे, मग शेतकरी उत्पादन घेत असताना नेमकं कुठं कुठं पैसे खर्च करतो. सगळ्यात पहिल्यांदा बियाण्यांवर आपल्याला खर्च होणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा खर्च आपला रासायनिक खतांवर होत असताना दिसणार आहे. तिसरा खर्च जो आहे तो मजुरांना आपल्याला द्यावा लागणार आहे. मग पेरणी करायची असेल, कापणी करायची असेल, गवत काढायचं असेल, बरोबर, मजुरी तिथं द्यावी लागणार आहे. तो खर्च आपण उत्पादनामध्ये घेतो. सिंचनासाठी आपल्याला खर्च करावा लागतोय. मग पाणीपट्टी भरणं असेल, लाईट बिल भरणं असेल, किंवा एखादा मजूर तिथं लावणं असेल जो सिंचन करून घेईल, किंवा एखादी सिंचन व्यवस्था तिथं बसवणं असेल. ओके, सिंचनाच्या या पद्धतीने खर्च आपल्याला सांगता येतो. सोबतच ज्या जमिनीवर तुम्ही शेती करताय त्या शेतीचं भाडं पण आपल्याला तिथं द्यावं लागेल. हा उत्पादन खर्चाचा भाग आहे, बरोबर. आपण इथं जमीन पट्टी सुद्धा भरतो बघा, राईट. त्याच्यानंतर शेतसारा म्हणतो याला, आपण शेतसारा सुद्धा भरतो. यासारख्या इनपुट खर्चांसह उत्पादन खर्चाची व्यापक माहिती तिथं गोळा करायची, हे पहिलं काम सीएससीपी द्वारे केलं जातं. थोडक्यात काय तर शेतकरी किती खर्च करतोय सगळा डेटा गोळा करा, त्याला ॲव्हरेज करा, बरोबर. हा भारतातील शेतकऱ्याचा उत्पादन खर्च आहे. ठीक आहे, पहिली स्टेप कंप्लीट. सोबतच बाजार भावाचा कल सध्या कसा आहे, मार्केटमध्ये त्या कमोडिटीचा रेट काय, ट्रेंड काय आहे, त्या कमोडिटीचं मागणी किती आहे, त्या कृषी उत्पादनाचं पुरवठा किती आहे, हे पण त्यांना विचारात घ्यायचंय. फक्त प्रोडक्शन कॉस्ट किती आहे याच्यावर एमएसपी ठरत नाही, दुसरे पण काही फॅक्टर्स आहेत, बरोबर. मग बाजारामध्ये पुरवठा किती झालाय, बाजारामध्ये मागणी किती आहे, त्याच्यानंतर आंतरपीक किंमत समानता, इंटरक्रॉप प्राइस पॅरिटी असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे तांदूळ आणि गहू याच्यामध्ये डायरेक्ट 10-12 हजाराचा फरक नसावा, हे दोघं कुठेतरी जवळपास असावेत, बरोबर. याला आपण इंटरक्रॉप प्राइस पॅरिटी म्हणतोय. जास्त फरक दोन क्रॉप्स मध्ये नसावा. शेती व बिगर शेती यांच्यातील व्यापाराच्या अटी कशा आहेत, टर्म्स ऑफ ट्रेड त्याला म्हटलं जातं. उत्पादन खर्चापेक्षा किमान 50% मार्जिन या बाबींचाही तिथे विचार केला जातो, बरोबर. सो हे सगळे फॅक्टर्स आहेत. या सगळ्या फॅक्टर्सचा विचार एमएसपी ठरवत असताना सीएससीपी द्वारे केला जातो. सीएससीपी सरकार, राज्य कृषी विभाग, शेतकरी संघटना, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांशी संलग्न सल्ला मसलत करते आणि भागधारकांची मतं गोळा करण्यासाठी जनसुनावणी सुद्धा घेते, बरोबर. सो ओपन डिस्कशन्स ऑर्गनाईज केले जातात. केंद्र सरकारचं काय म्हणणं आहे, राज्य सरकारचं काय म्हणणं आहे, युनिव्हर्सिटीचं काय म्हणणं आहे, इंडस्ट्रीजचं काय म्हणणं आहे, का तर ॲग्रीचा कच्चा माल इंडस्ट्री सुद्धा विकत घेणार आहे, बरोबर. सो जिथं ॲग्रीचा माल विकत घेतला जातोय तिथली सगळी टाळकी गोळा करायची, बसवायची आणि सांगा तुम्हाला किती पाहिजे, बरोबर. आणि कुठंतरी मग सगळ्यांमधून सुवर्ण मध्य काढायचा. खूप किचकट काम आहे, खूप मोठं काम आहे. वर्षभर हे काम चाललेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, एवढं डिटेलमध्ये पेपरमध्ये विचारलं जाणार नाहीये, पण एवढी मोठी पार्श्वभूमी एमएसपीला असते. ओके, एवढी गोष्ट फक्त लक्षात असू देत. मग हे सगळं डिस्कशन्स होतात. डिस्कशन्स झाल्यानंतर आकडेवारी आणि सल्ला मसलतीच्या आधारे सीएससीपी खरीप आणि रब्बी पिकांसाठी किंमत धोरण अहवाल तयार करते, ज्यात एमएसपीच्या शिफारसींचा समावेश असतो. सो 2 रिपोर्ट तिथं तयार केले जातात. पहिला रिपोर्ट जो आहे तो खरीपांच्या पिकाचा आहे, दुसरा रिपोर्ट जो आहे तो रब्बींच्या पिकांचा तिथं असतो. ठीक आहे, एकाच वेळेस दोन्ही देणार नाहीत ते. पहिल्यांदा खरीपाचे देणार, मग रब्बीचे देणार, राईट. आणि या शिफारसी असतात. मग हे रिपोर्ट तयार केले जातात ज्याच्यामध्ये या वर्षी किमान आधारभूत किंमत किती असावी, तो आकडा जो आहे त्या पिकाचा, ही शिफारस सरकारला केली जाते. सीएससीपी शिफारस करण्याचं काम करते. टेक्निकल काम सगळं सीएससीपी करते, पण ऍक्च्युअलमध्ये इकॉनॉमिक डिसिजन घेण्याचं काम, आर्थिक निर्णय घेण्याचं काम सरकारचं असलेलं आपल्याला दिसून येतं. मग सरकारची एक कमिटी आहे, सरकारची एक कमिटी असते. त्या कमिटीला म्हटलं जातं कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, CCEA. या कॅबिनेट कमिटीचा अधिकार असतो एमएसपी ठरवण्याचा. कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स या कमिटीचे अध्यक्ष पंतप्रधान स्वतः असतात. सो थोडक्यात पंतप्रधान तो निर्णय तिथं घेतात. मग सीएससीपीचा रिपोर्ट येणार आहे, रिपोर्टवर चर्चा होणार आहे, राईट. सरकार स्वतःचे फायनान्सेस तिथं चेक करणार आहे की यावर्षी एवढं एमएसपी देणं आपल्याला शक्य आहे का, असेल तर मंजूर केली जाते,
जर त्यांनी दिलेले आकडे जे आहेत ते मंजूर केले जातात. जर सरकारला तो पैसा देणं शक्य नसेल तर थोडीशी MSP कमी पण ठेवली जाते. आणि जर सरकारकडे पैसा जास्त असेल, इलेक्शन इयर असेल, तर MSP वाढवली पण जाते. ठीक आहे. सो शिफारस CACP कडनं येते, राईट. कमी जास्त करण्याचा अधिकार या कॅबिनेट कमिटी आणि इकॉनॉमिक अफेअर्सला आहे. त्या वर्षीचं एकूणच वातावरण बघून मग सरकार तिथे MSPचा निर्णय घेत असते. ओके. ती कमिटी तिथं तो निर्णय घेत असते. त्याच्यानंतर आपल्या शिफारसी भारत सरकारकडे, विशेषतः कृषी मंत्रालयाकडे आर्थिक व्यवहारातील कॅबिनेट कमिटीद्वारे CCEA विचारविनिमयासाठी सादर करते, जे विविध पिकांच्या MSP बाबत अंतर्निर्णय घेते. त्यानंतर CACP कृषी विपणन कार्यक्षमता सुधारण्यासाठी, उत्पादन आणि ग्राहक किमतींमधील अंतर कमी करण्यासाठी उपाययोजना सुद्धा सुचवते. सो फक्त किंमत रेकमेंडेड नाहीये, किमतीसोबत अजून काय करणं आवश्यक आहे, सरकारनं काय काम करणं आवश्यक आहे, या गोष्टी सुद्धा रेकमेंड केल्या जातात. मोठा रिपोर्ट असतो तो. ठीक आहे. आणि सरकार त्याच्यावर मग शेवटचा निर्णय जो आहे तो घेते. मग आता MSPची गणना ऍक्च्युअलमध्ये कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं चालतं. आपण आतापर्यंत हे बघितलं की MSP ठरवत असताना कोणकोणत्या फॅक्टर्सचा आपण विचार केलाय आणि MSP जाहीर होईपर्यंत ती कशी गेली. आता ऍक्च्युअलमध्ये MSPचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं हे कॅल्क्युलेशन समजून घ्यायचंय. 2 फॉर्म्युले आहेत. 2 फॉर्म्युले खूप सोपे आहेत, तेवढे फक्त लक्षात ठेवायचे. पेपरमध्ये ते 2 फॉर्म्युले दिसले पाहिजेत. ठीक आहे. गणना कशी करतो, कॅल्क्युलेशन आपण कसं करणार आहे. भारतातील किमान आधारभूत किमतीच्या मोजणीत खर्चाच्या विविध उपायांचा विचार तिथं केला जातो. ठीक आहे. 2 खर्च जे आहेत, हे 2 खर्च महत्वाचे. पहिल्या खर्चाला म्हटलं जातं A2 + FL आणि दुसरा जो आहे त्याला C2 म्हटलं जातं. बरोबर. MSPच्या बाबतीमध्ये हे 2 फॉर्म्युले जे आहेत ते महत्वाचे आहेत. A2 + FL आणि C2. ठीक आहे. अर्थ काय आहे समजून घ्या. इथं कसं असतं बघा, या पद्धतीनं कॅल्क्युलेशन जे आहे A1, A2, A3, C1 आणि C2 या पद्धतीनं कॅल्क्युलेशन जे आहे हे कॅल्क्युलेशन CACP कडनं केलं जातं. ओके. हा सगळा उत्पादन खर्च आहे. मग A1 मध्ये, A2 मध्ये काही नवीन फॅक्टर्स जे आहेत उत्पादन खर्चाचे ते वाढवले जातात. आता उत्पादन खर्चाचा विचार केला तर नाही म्हटलं तरी 5-50 गोष्टी सगळ्यांचा मिळून उत्पादन खर्च तयार होत असतो. बरोबर. तुम्हाला बियाणं पाहिजे, तुम्हाला खतं पाहिजेत, तुम्हाला रसायनं पाहिजेत, तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्हाला सिंचन पाहिजे, तुम्हाला लाईट पाहिजे. बरोबर. सोबतच तुम्हाला जमीन पाहिजे, जमिनीमध्ये तुम्ही ट्रॅक्टर चालवणार आहे, ट्रॅक्टरचा खर्च आहे, डिझेलचा खर्च आहे, त्याच्यानंतर ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचा खर्च आहे. लक्षात येते. सो असे 5-50 फॅक्टर्स जे आहेत हे 5-50 फॅक्टर्स या सगळ्यांमध्ये डिवाइड करून मांडलेले असतात. ठीक आहे. मग काही फॅक्टर्स A1 मध्ये आहेत. A2 चा अर्थ काय, A1 प्लस आणखी काही फॅक्टर्स. ठीक आहे. A3 चा अर्थ काय, A2 प्लस आणखी काही फॅक्टर्स. C1 चा अर्थ काय, A3 प्लस आणखी काही फॅक्टर्स. C2 चा अर्थ काय, C1 प्लस आणखी काही फॅक्टर्स. या पद्धतीनं हे फॅक्टर्स लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. खूप मोठा चार्ट येतो, तेवढा आपल्याला गरजेचं नाहीये. ठीक आहे. आपल्याला इंटरेस्ट कशामध्ये आहे, हा A2 जो आहे, A2 जो आपण कॅल्क्युलेट केलाय, हा A2 आपल्याला पाहिजे आणि हा C2 आपल्याला पाहिजे. बरोबर. या दोघांचं डिस्कशन चालतं. राईट. काय डिस्कशन चालतं, सरकारनं MSP ठरवण्यासाठी पहिला फॉर्म्युला जो आहे तो वापरलाय. सरकार कोणता फॉर्म्युला वापरतं, A2 खर्च अधिक FL खर्च. FL म्हणजे फॅमिली लेबर. म्हणजे आपल्या घरातून जे शेतीमध्ये कामं करतायत त्यांना जर 8 तासाच्या हिशोबाने पगार द्यायची वेळ आली तर किती पैसे द्यावे लागतील, त्याला आपण फॅमिली लेबरच्या टॅबखाली ठेवणार आहे. ओके. सो MSP ठरवत असताना सरकारद्वारे A2 + FL या फॉर्म्युल्याचा वापर केला जातो. ठीक आहे. सरकार काय करतं, A2 + FL आणि ही जी रक्कम मिळणार आहे, लेट्स से A2 + FL 100 रुपये मिळाले तर याच्या 50% अजून ते वाढीव देतात. सो टोटल आपल्याला 150 रुपयांची MSP जी आहे ही तिथं जाहीर झालेली दिसून येते. ओके. सो 50% ऑफ A2 + FL हे प्रॉफिट असतं. वरचं जे आहे 50% हे आपल्याला प्रॉफिट तिथं सांगता येतं. ठीक आहे. दुसरा पण फॉर्म्युला आहे, अजून नवीन गोष्टी आपण ऍड करतो आणि C कडे जातो. बरोबर. त्याचं डिस्कशन आपण थोडंसं पुढे गेल्यावर करूयात. मग 2 मुख्य खर्च A2 + FL. A2 + FL म्हणजे काय, याच्यामध्ये किंमत, बियाण्याची किमती
त्याच्यानंतर खतं, त्याच्यानंतर मजूर, त्याच्यानंतर इंधन खर्च, त्याच्यानंतर सिंचन खर्च, त्याच्यानंतर जमीन भाडेपट्ट्याचा खर्च, बरोबर. शेतकऱ्यांनी केलेल्या वास्तविक देय खर्चाचे प्रतिनिधित्व करते आणि याच्यामध्ये आपण FL म्हणजे कौटुंबिक श्रमाचे मूल्यही समाविष्ट करतो. एवढं गरजेचं आहे का? एवढं गरजेचं नाहीये, फक्त समजण्यासाठी ते इंटरेस्टिंग आहे, बरोबर. सो A2 मध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, प्लस कुटुंबामधले जे कष्ट आपले गेले, फॅमिली लेबर, त्याचा पण आपण तिथे ऍडिशन केलेलं आहे. ओके, सो A2FL किंमत जी आहे ती A2FL किंमत तिथं आली, राईट. C2 किंमत हा एक अधिक व्यापक असतो ज्याच्यामध्ये A2FL मध्ये समाविष्ट केलेले सर्व खर्च असतात आणि मालकीची जमीन आणि मशिनरी जर असेल तर त्याच्यावरचं भाडं आणि त्याचं व्याज हे सुद्धा तिथं समाविष्ट असतं, बरोबर. A2FL मध्ये माझे ऍक्च्युअल मध्ये किंमत किती गेली आहे, माझं फॅमिली लेबर तिथं किती गुंतलेलं आहे याचं कॅल्क्युलेशन मी केलं, पण जमीन माझीच आहे. जर मी जमीन ती दुसऱ्याकडनं घेतली असती तर मला त्याचं भाडं द्यावं लागलं असतं, बरोबर. जर मी एखादा इम्प्लिमेंट तिथं वापरतोय, लेट्स से ट्रॅक्टर मी तिथं वापरतोय, तो त्या ट्रॅक्टरचं व्याज पण मला द्यायचंय, बरोबर. आणि मी दुसऱ्याचा ट्रॅक्टर आणला असता तर मला त्या ट्रॅक्टरवर भाडं पण द्यायचंय. सो एक कम्प्रिहेन्सिव्ह खर्च जो आहे हा कम्प्रिहेन्सिव्ह खर्च C2 मध्ये दिसतो, ठीक आहे. सरकारनं वरची गोष्ट स्वीकारली, A2FL जे आहे ते सरकारनं स्वीकारलेलं आहे. मग C2FL मी का सांगतोय? सध्या शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला C2 + 50% द्या. सरकार काय म्हणते, आम्ही A2 + FL त्याच्यावर 50% आम्ही तिथं देऊ, ठीक आहे. सो थोडक्यात शेतकरी म्हणतात की थोडंसं वाढवून द्या, हे बाकीच्या गोष्टी पण त्याच्यामध्ये ऍड करा आणि थोडीशी MSP वाढवा. सरकार म्हणते आपण या लेवलला सध्या थांबूयात, ठीक आहे. म्हणून C2FLचं डिस्कशन जे आहे हे डिस्कशन समजून घेणं गरजेचं होतं. आलं लक्षात सगळ्यांना? थोडंसं टेक्निकल आहे. त्याच्यानंतर सध्या भारत सरकार MSP ची गणना करण्यासाठी A2FL याचा विचार तिथं करतं, बरोबर. MSP प्रत्येक कव्हर पिकासाठी जेवढी पिकं त्याच्यामध्ये घेतलीत, सरासरी 23 पिकं आहेत, या प्रत्येक पिकासाठी अखिल भारतीय स्तरावर A2FL किमतीच्या किमान 1.5 पट जाहीर केली जाते, बरोबर. 1.5 पट म्हणजे काय? 50% ऑफ A2FL हे तिथं जाहीर होत असताना आपल्याला दिसून येतं. तथापि स्वामीनाथन आयोग ऍग्रिकल्चर रिफॉर्म्सवर बसवण्यात आला होता. स्वामीनाथन आयोगानं सांगितलं होतं की तुम्ही C2 किमतीचा वापर करा, बरोबर. आणि शेतकऱ्यांनी हीच गोष्ट पकडलेली आपल्याला दिसते. सो तुम्ही C2 किंमत वापरा, C2च्या 50% शेतकऱ्यांना द्या, असं रिकमेंडेशन स्वामीनाथन कमिशननं केले. आणि म्हणून आज शेतकरी काय मागणी करतायत, आम्हाला A2FL नकोय, आम्हाला C2 नुसार किमती तिथं द्या. आलं लक्षात सगळ्यांना? हे MSPचं गणित आपल्याला सांगता येतं. हा फॉर्म्युला शेतकऱ्यांना जोखीम कव्हर करण्यासाठी अधिक परतावा देईल आणि चांगला नफा मार्जिन जो आहे तो तिथं सुनिश्चित करेल, ठीक आहे. सरकारनं C2 एक बेंचमार्क म्हणून स्वीकारलाय, बरोबर, पण देत नाहीयेत ते, या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. मग आता पिकं कोणकोणती समाविष्ट आहेत, ठीक आहे. सो 2 वेळा MSP जी आहे ती जाहीर केली जाते, खरीपासाठी एक, रब्बीसाठी. ओके, एकूण 23 पिकांचा समावेश याच्यामध्ये झालेला आपल्याला दिसतो. 23 पिकांमध्ये 7 तृणधान्य पिकं आहेत, 5 डाळी आहेत, 7 तेलबिया आहेत आणि 4 व्यावसायिक पिकं आपल्याला दिसून येतात, ठीक आहे. मग याच्यामध्ये तृणधान्यांमध्ये भात, गहू, मका, ज्वारी, त्याच्यानंतर बाजरी, बार्ली आणि नाचणी यांचा समावेश होतो. डाळींमध्ये हरभरा, तूर, मूग, उडीद आणि इतर डाळींचा समावेश होतो. त्याच्यानंतर तेलबियांमध्ये भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, कुसुम, मोहरी आणि नायजर बीज, ओके, नायजर सीड यांचा समावेश तिथं होणार आहे. व्यावसायिक पिकांमध्ये कापूस आहे, ऊस आहे, त्यानंतर ज्यूट आहे आणि त्याच्यानंतर कोपरा म्हणजे नारळ, बरोबर. या 4 पिकांचा समावेश त्याच्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. सो एकूण टोटल 23 आहेत. ऍक्च्युअल मध्ये 22+1, कारण उसाला जी किंमत दिली जाते त्याला फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस FRP म्हटलं जातं, ठीक आहे. सो 22+1 असं लक्षात ठेवा. रास्त आणि किफायतशीर किंमत FRP आपण तिथं उसाला म्हणणार आहे. फॉर्म्युला सेम आहे FRP साठी सुद्धा, ठीक आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना गुंतवणुकीवर वाजवी परतावा देण्यासाठी ही स्कीम आपण सांगतो. हे लक्षात घेणं महत्वाचे आहे की MSP एक घोषित किंमत आहे. MSP काय आहे? घोषित किंमत आहे, अनाउन्स्ड प्राइस आहे. आम्ही घेईलच याची गॅरंटी तिथं नाही. सरकारच्या मनात असेल तरच सरकार MSP ला खरेदी करेल. बंधन सरकारवर नाही, सरकार फक्त घोषित करतंय, बरोबर. CACP ने आम्हाला असं सांगितलंय यावर्षी उत्पादन खर्च एवढा असू शकतो
आणि या उत्पादन खर्चावर 50% रक्कम जर आपण ऍड केली प्रॉफिटची, तर इथंपर्यंत हे सगळं गणित जाऊ शकतं, असं सरकारने घोषणा केली. घोषणा करणं याचा अर्थ सरकार आपल्याकडनं विकत घेईल असं होत नाही. हे MSPचं एक वैशिष्ट्य लक्षात असू द्या. ठीक आहे. हमीची खरेदी किंमत नसते ही. तथापि भारतीय अन्न महामंडळ, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या सरकारी एजन्सी जेव्हा बाजारभाव घोषित MSP पेक्षा कमी होतात, तेव्हा MSP वर काही पीक, प्रामुख्याने तांदूळ आणि गहू यांची ते खरेदी तिथं करत असतात. सो सरकारचं डिस्क्रिप्शन आहे, मनात आलं तर ते घेतील, मनात आलं तर ते घेणार नाहीत, या पद्धतीनं सांगता येतं. पण जनरली शेतकऱ्यांचा प्रेशर जास्त असतो. जनरली जर भाव कमी झाले तर त्या केसमध्ये शेतकरी आवाज उठवतात. मग सरकारची एजन्सी FCI नावाची, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, यांच्याद्वारे MSP वर तांदूळ आणि गहू या दोघांची खरेदी तिथं होत असताना आपल्याला दिसून येते. ओके, हा फंडा इथं चालवला जातो. आलं लक्षात? त्याच्यानंतर मग आता MSP चे फायदे आपल्याला बघायचे, राईट? MSPचा पहिला फायदा जर सांगायचं झालं तर MSP मुळे उत्पन्नाची स्थिरता आपल्याला मिळते. बघा, इन्कम स्टॅबिलिटी जी आहे, ही इन्कम स्टॅबिलिटी MSP मुळे आपल्याला दिसणार आहे, राईट? बाजारातील चढ उतारांची पर्वा न करता शेतमालाला हमी भाव देऊन MSP धोरण शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करतं. बरोबर? सो इन्कम सिक्युरिटी देण्याचं काम MSP करते. बाजारात काहीही खालीवर झालं तरी शेतकऱ्याला एक अपॉर्च्युनिटी तिथं मिळते. ठीक आहे. आता बिटवीन द लाईन अनालिसिस जर करायची झाली, हे अनालिसिस याच्या आधी पण आपण केली आहे. बरोबर? जनरली कसं असतं बघा, शेतीचं एक वैशिष्ट्य आहे, शेती पिकांचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? ही पिकं एका ठराविक वातावरणामध्येच येतात. बरोबर? सगळीकडे त्याच काळामध्ये ती पिकं घेतली जाणार. बल्की नेचर असतं पिकांचं. बरोबर? आणि सगळ्यात महत्वाचं, ही पिकं कालांतराने खराब होऊन जाणार आहेत. त्यांची शेल्फ लाईफ जी आहे ती कमी असते. ओके, नासाडीचं प्रमाण तिथं जास्त असतं. जर तुम्ही उशीर केला तर ते नासून जातं, खराब होऊन जातं. बरोबर? या सगळ्या गोष्टींमुळं पीक निघालं की मार्केटमध्ये आणून ते डंप केलं जातं. बरं, आता एकच शेतकरी मार्केटमध्ये आणून हा माल ओतणार आहे का? नाही. बल्की नेचर आहे, शेल्फ लाईफ कमी आहे, त्याच्यामुळे सगळे शेतकरी एकदाच सगळा माल मार्केटमध्ये आणून टाकणार आहेत. डिमांडपेक्षा सप्लाय कायम शेतीचा सीझनला जास्तच असतो. मग सप्लाय जास्त झाला, डिमांड कमी आहे, किमती पडणार आहेत. आणि बऱ्याचदा शेतकऱ्याला पडेल त्या किमतीला ते पीक त्याचं तिथं विकावं लागतं. याला डिस्ट्रेस सेल असं आपण म्हणतो. डिस्ट्रेस सेल म्हणजे काय? दबावाखाली तो सेल त्याला तिथं करायचा आहे. दबावाखाली ते पीक जे आहे ते त्याला तिथं विकायचं आहे. कारण त्यानं जर ते पीक विकलं नाही तर पहिली गोष्ट पीक खराब होण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट, त्याला पुढच्या सीझनसाठी भांडवल त्याला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, त्याचं घर पण त्याला तिथं चालवायचं आहे. सो त्याला पैशाची नितांत गरज आहे. बरोबर? सो अंडर प्रेशर तो तिथं विकतो. कमी किमतीमध्ये व्यापारी तो पीक विकत घेतो आणि किमती जास्त झाल्या की मग तो व्यापारी माल जो आहे तो बाजारामध्ये बाहेर काढतो. बरोबर? सो इथं बेनिफिट जे आहे, होल्डिंगचं बेनिफिट शेतकऱ्याला न मिळता हे बेनिफिट कोणाला मिळते? व्यापाऱ्याला मिळते. MSP या धारणेला तोडण्याचं काम करतं. बरोबर? कारण कसं आहे बघा, डिस्ट्रेस सेल होण्याचं कारण, शेतकरी मार्केटमध्ये गेला तर एकच विकत घेणारा व्यक्ती जो आहे तो तिथं असणार आहे. बरोबर? व्यापारी जो आहे हा व्यापारी विकत घेणार आहे, सिंगल एजंट आहे तिथं. बरोबर? मग आता एकच व्यक्ती असेल तर त्याची मोनोपॉली तिथं असणार आहे. मोनोपॉली असल्यामुळे तो पडेल त्या किमतीला किमती पाडूनच माल जो आहे तो विकत घेण्यास तेच धोरण असते, कारण त्याला बी प्रॉफिट कमवायचे. बरोबर? MSP तर अल्टरनेटिव्ह देतं. शेतकऱ्याकडे दोन अल्टरनेटिव्ह आहेत. एक तर तुम्ही व्यापाऱ्याला विका किंवा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तुमच्याकडनं विकत घेईल. बरोबर? आता दोन ऑप्शन्स आल्यामुळे याची मोनोपॉली तुटली. मग फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एका क्विंटलला 6,000 रुपये भाव देत असेल तर शेतकरी कुणाला विकणार आहे? FCI ला विकणार आहे. मग व्यापाऱ्याला स्वतःचं सर्वायवल पण नाही ना, त्याला स्वतःच्या गरजा भागवायच्या. म्हणून व्यापारी सुद्धा काय करतो, आता 6,000लाच ती गोष्ट जी आहे ती विकत घेतो. हे MSPचं सगळ्यात मोठं बेनिफिट आहे. सो मार्केटमधली मोनोपॉली ब्रेक करण्याचं काम
व्यापाऱ्यांची तयार झालेली मोनोपॉली जी आहे ते ब्रेक करण्याचं काम एमएसपी करतो. आणि याचा अल्टिमेट फायदा शेतकऱ्यांना होतोय. शेतकऱ्यांना का होतोय? शेतकऱ्यांना 2 ऑप्शन्स तिथे मिळाले. बरोबर. सो दोघांपैकी जे त्याला परवडतंय त्या इन्स्टिट्यूशनला तो आता धान्य तिथं विकणार आहे. राईट. सो त्याला त्याचं इन्कम मिळालं. सरकारनं प्रॉपर अनालिसिस करून, प्रॉपर रिसर्च करून एक किंमत तिथं ठरवलेली आहे 6,000 रुपये. बरोबर. सो याच्यामध्ये या किमतीला विकलं गेलं की शेतकऱ्याला तिथं प्रॉफिटच मिळणार आहे. बरोबर. सो एक प्रकारची इन्कम सिक्युरिटी एमएसपी जी आहे ही एमएसपी तिथं देताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे. याच्यामुळं बाजारातील चढ उतार, किमतीतील घसरण किंवा अप्रत्याशित हवामान अशा घटकांमुळे उत्पन्नातील अस्थिरतेपासून शेतकऱ्यांचं संरक्षण होत असताना आपल्याला दिसून येतं. एक आकडेवारी पण दिली आहे बघा. शेतकरी कुटुंबांसाठी सरासरी दरडोई खर्च 3,240 रुपये बरोबर एवढा असतो. एमएसपी मुळे हा खर्च जो आहे तो सहजासहजी तिथं शेतकऱ्याचा मिळून जातो. हे एमएसपीचं पहिलं बेनिफिट, उत्पादनाची स्थिरता, हे आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर एमएसपीचं दुसरं बेनिफिट आहे, याच्यामुळं शेतीतील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळतं. याच्यामुळं शेतीतील गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळतं. फॉर एक्झाम्पल, सरकार म्हणतंय की फूड सिक्युरिटीचा इश्यू तयार होऊ शकतो, वातावरण बदल होते, हवामान बदल होते, उद्या जाऊन भात, तांदूळ या पिकांना फटका बसू शकतो. मग सरकार इथं काय करतं? सरकार मुद्दामून आपली जी भरड धान्य आहेत, या भरड धान्यांच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढवतं. या भरड धान्यांच्या एमएसपी ज्या आहेत, या एमएसपी मोठ्या प्रमाणामध्ये वाढवल्या जातात. मग ज्यावेळेस मी गव्हाकडे बघतो आणि ज्यावेळेस मी ज्वारीकडे बघतो, गव्हापेक्षा मला ज्वारीची एमएसपी जास्त दिसते. बरोबर. गव्हापेक्षा ज्वारीची एमएसपी आता आपल्याला जास्त दिसायला सुरुवात झाली. मग याचा अर्थ काय? गव्हापेक्षा ज्वारी घेणं मला परवडेल. बरोबर. मग आता मला जर कळालं की ज्वारीमध्ये उत्पन्न जास्त मिळते, तर मी ज्वारीचं उत्पादन जास्त करण्याचा प्रयत्न तिथे करेल. आणि हे उत्पादन जास्तीचं काढण्यासाठी मी शेतीमध्ये वाढीव गुंतवणूक तिथं करेल. का तर मला माहिती आहे ज्वारीला आता मला चांगले पैसे तिथे मिळणार आहेत. बरोबर. सो याच्यामुळं ऍग्रिकल्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट, एमएसपी वाढवल्यामुळं ऍग्रिकल्चरमधली इन्व्हेस्टमेंट जी आहे ही इन्व्हेस्टमेंट वाढली. बरोबर. हे दुसरं बेनिफिट आपल्याला एमएसपीचं तिथं सांगता येतं बघा. किमान परताव्याची हमी शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे बियाणे, खतं, आधुनिक तंत्रज्ञान यासारख्या चांगल्या निविष्ठांमध्ये गुंतवणूक करायला प्रोत्साहन करतं आणि कृषी उत्पादकता जी आहे हे उत्पादकता सुधारवण्याचं काम करतं. ओके. याचं एक एक्झाम्पल पण खाली दिले. उदाहरणार्थ, गेल्या दशकभरामध्ये भारतात खतांचा वापर 2011-12 मध्ये 25.6 दशलक्ष टनांवरून 2020-21 मध्ये तो 32.8 दशलक्ष टनांपर्यंत गेलाय. का तर मला किंमत मिळणार आहे हे माहिती आहे प्रोडक्टिव्हिटीसाठी, मी मग खतं प्रॉपर तिथं वापरतो. परिस्थिती आहे की गरजेपेक्षा जास्त खतं तिथं वापरतो. का तर ते असतं बघा, एक मूठ आपल्याला युरिया टाकायचा असेल तर आपण विचार करतो 2 टाकू, थोडंसं अजून वाढेल. बरं, हे साधी कॉमन मेंटॅलिटी आपली, राईट. सो खतांचं हे जे आहे वापर जो आहे हा खतांचा वापर तिथं वाढलाय. आणि याच्यावरनं, या ट्रेंडवरनं असं आपण हे करतो, समजून घेतो, हे सूचित करते की एमएसपी द्वारे प्रदान केलेली सुरक्षा शेतकऱ्यांना अधिक प्रमाणामध्ये कृषी निविष्ठांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत असताना आपल्याला दिसते. सो ॲग्री इन्व्हेस्टमेंट आपल्या इथं ट्रेडिशनली कमी आहे. एमएसपी एक टूल आहे ज्याच्यामुळे ॲग्री इन्व्हेस्टमेंट वाढवता येईल. वाढलेली ॲग्री इन्व्हेस्टमेंट शेतकऱ्यांचा फायदा तिथं वाढवणार आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न तिथं वाढवणार आहे. या पद्धतीने आपल्याला हे दुसरं एमएसपीचं बेनिफिट जे आहे ते सांगता येतं. एमएसपीचं तिसरं बेनिफिट जो मगाशी आपण डिस्ट्रेस सेल चर्चेमध्ये घेतला होता, हा डिस्ट्रेस सेल तिथं कमी होतो. ठीक आहे. ज्या परिस्थितीत बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरतात अशा परिस्थितीमध्ये एमएसपी एक संरक्षण म्हणून काम करतं, ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत त्यांच्या उत्पादनाची संकटग्रस्त विक्री करण्यापासून रोखलं जातं. सो डिस्ट्रेस सेल करण्यापासून शेतकऱ्याला तिथं वाचवलं जातं. एक इंटरेस्टिंग आकडेवारी पण आहे बघा इथं. वाढीव खरेदीसह मजबूत एमएसपी प्रणाली अस्तित्वात आल्यास एमएसपी पेक्षा कमी विक्री करण्यास भाग पडलेल्या शेतकऱ्यांची संख्या संभाव्यतः कमी होऊ शकते, जी सध्या 22% आपल्याला दिसून येते. सो आज भारतामध्ये 22% शेतकरी हे डिस्ट्रेस सेलमध्ये अडकले. त्यांना आपल्याला वाचवता येईल. बरोबर. शेतकरी 50% आहेत लोकसंख्येच्या.
आपली लोकसंख्या धरून चला 150 कोटींची आहे. 75 कोटी शेतकरी भारतात दिसतात, शेती अलाइड ऍक्टिव्हिटीज मध्ये गुंतलेले. त्याच्या 22% खूप मोठा आकडा होऊन जातो. बरोबर, नाही म्हटलं तरी 12-13 कोटी शेतकरी तिथे येणार आहेत. एवढ्यांना वाचवण्याचं काम, डिस्ट्रेस सेल पासून वाचवण्याचं काम MSPचं धोरण तिथं करते. हे MSPचं एक मोठं बेनिफिट आपल्याला तिथं सांगता येतं. त्याच्यानंतर दारिद्र्य निर्मूलनामध्ये योगदान. मग आता वाढलेलं जे प्रॉफिट आहे याच्यामुळं शेतकऱ्यांची गरिबी कमी होणार आहे. ठीक आहे. पुढची गोष्ट, अन्न सुरक्षा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत समाविष्ट असलेल्या 80 कोटी लाभार्थ्यांसह मोठ्या लोकसंख्येसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी MSP जी आहे ती महत्वपूर्ण भूमिका बजावते. कारण याच्यावरच किंमत जी आहे, या किमतीवरच सरकार तिथं खरेदी करणार आहे. बरोबर. सो बॅलन्स करायचं आहे. ग्राहकांसाठी सुद्धा बॅलन्स करणं गरजेचं आहे, शेतकऱ्यांसाठी सुद्धा बॅलन्स करणं गरजेचं आहे. आणि हा बॅलन्स घडवून आणण्याचं काम MSP तिथं करत असताना आपल्याला दिसून येणार आहे बघा. त्याच्यानंतर बफर स्टॉकची निर्मिती. MSP धोरणाअंतर्गत पिकांच्या सरासरी खरेदीमुळे, सरकारी खरेदीमुळे जीवन आवश्यक अन्नधान्यांचा राष्ट्रीय बफर स्टॉक जो आहे तो तयार होतो. हा राष्ट्रीय बफर स्टॉक नैसर्गिक आपत्ती आल्या किंवा दुष्काळ आला किंवा अनअपेक्षित संकट जर आली, आणीबाणीसारख्या परिस्थिती निर्माण झाल्या, तर आणीबाणीसारख्या परिस्थितीमध्ये आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम तिथं करते. नैसर्गिक आपत्ती आली, सगळं पीक नष्ट झालं, 1-2 वर्ष चाललं, सो बफर स्टॉक मधलं धान्य जे आहे ते आपल्याला भारतामध्ये वापरता येतं. बरोबर, साठवून ठेवतो ना, आपली पगार झाली, आपण थोडेफार पैसे बाजूला काढून ठेवत असतो का, तर बाबा उद्या जाऊन काही अडचण आली तर ते पैसे आपल्याला वापरता येतील. सेम फंड आहे. सो इथं आपण अन्नधान्य बाजूला काढून ठेवतोय का, तर उद्या जाऊन जर उत्पन्न कमी झालं, उत्पादन कमी झालं, तर मला जगण्यासाठी, खाण्यासाठी काय गरजेचं आहे, तो बफर स्टॉक तिथं कामाला येणार आहे. आणि हा बफर स्टॉक MSP मधूनच सरकार भरत असतं. ओके, सो हे एक बेनिफिट MSPचं आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर आर्थिक समतेला प्रोत्साहन देणे. इक्वॅलिटी आणायची आहे आपल्याला. इक्वॅलिटी आणण्याचं काम हे MSP तिथं करत असते. MSP यंत्रणा भारतातील शेतकरी समुदायाचा महत्वपूर्ण भाग असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना महत्वपूर्ण उत्पन्न सुरक्षा प्रदान करते. याच्यामुळं कृषी क्षेत्रातील उत्पन्नातील तफावत जी आहे हे भरून काढण्यास आपल्याला मदत होताना दिसून येते. बरोबर. MSP सगळ्यांना प्रोटेक्शन देते ना हो. मग किमती कमी झाल्या तर जास्त फटका मोठ्या शेतकऱ्यांना नाही बसणार आहे, का तर त्याच्याकडे ऑलरेडी रिसोर्सेस आहेत. पण किमती कमी झाल्या तर मोठा फटका ह्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना बसणार आहे. बरोबर, का तर सगळी रोजीरोटी त्यांची त्याच्यावर चालू आहे. राईट. मग असे 2-3 वर्ष झाले, याचं इकॉनॉमिक स्टेटस थोडंसं कमी झालंय, याचं एकदम जास्त कमी झालंय, या दोघांमधली तफावत तिथं वाढते. राईट. MSP मुळे काय व्हायला लागले, MSP मुळे हा जो दबला चाललाय हा पण वर येत जातो, का तर त्याला पण कंटिन्युअसली प्रॉफिट तिथं होणार आहे. बरोबर. यामुळं दोन्ही शेतकऱ्यांमधलं अंतर जे आहे हे कमी होतंय आणि मग इकॉनॉमिक इक्वेलिटी जी आहे, आर्थिक समानता जी आहे, ही आर्थिक समानताही देते. ठीक आहे. भारतातील सुमारे 86% कार्यशील जमीन लहान किंवा सीमांत म्हणून वर्गीकृत केलेली आहे. या असुरक्षित गटांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य आणि स्थिर उत्पन्न मिळावे यासाठी MSP धोरण जे आहे हे महत्वाची भूमिका बजावत असताना आपल्याला दिसून येतं. ओके, हे एक वैशिष्ट्य सांगता येतं. राईट. सो बेनिफिट्स आपल्याला कळाले. आता MSP मध्ये अडचणी पण आहेत, त्या अडचणींची चर्चा आपल्याला करायची आहे. राईट. सो पहिली अडचण MSP ची सांगता येते की MSP जरी सरकार जाहीर करत असलं तरी MSP ला मर्यादित खरेदी सरकारद्वारे केली जाते आणि त्याच्यामध्ये जिओग्राफिकल रीच किंवा भौगोलिक पोहोच जी आहे ही भौगोलिक पोहोच कमी आहे. जरी 23 पिकांना सरकारनं MSP जाहीर केली तरी 23ला 23 पिकांची खरेदी सरकार करत नाही. काही ठराविक पिकांचीच खरेदी सरकार करतं. त्याच्यामध्ये गहू आणि तांदूळ सोबतच ऊस. बरोबर. बाकीच्यांना सोयाबीनला जाहीर केले MSP, त्याच्यानंतर कापसाला त्यांनी जाहीर केले, पण घेईल याची गॅरंटी नाही. ज्या वेळेस भाव एकदम जास्त पडतात त्याच वेळेस सरकार तिथे इंटरव्ह्यू करतं. ते पण शेतकऱ्यांनी खूप मोठी मागणी केल्यानंतर सरकार इंटरव्ह्यू तिथं करतं. तोपर्यंत ऑलरेडी 5-10% विकून पण टाकलेलं असतं, डिस्ट्रेस सेल तिथं झालेला असतो. बरोबर. सो सगळ्या पिकांसाठी जरी सगळ्याच म्हणतो 23 पिकांसाठी जरी जाहीर केली तरी सगळ्याच पिकांची खरेदी तिथं होत नाही आणि ही खरेदी खूप मर्यादित राज्यांमध्येच होते. स्पेसिफिकली उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये
सर्वात जास्त पंजाब, हरियाणा, त्याच्यानंतर युपी आणि बिहार या राज्यांमध्ये एमएसपीला खरेदी होणार आहे. बाकीच्या भारतामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एमएसपीची खरेदी झालेली आपल्याला दिसत नाही. म्हणून जिओग्राफिकल रीच जो आहे या धोरणाचा तो कमी आहे. म्हणून एमएसपीला लिगलाइज करा म्हणून जे भांडण चालू आहे सध्या, ती तुम्हाला ह्या वरच्या पट्ट्यामध्ये जास्त दिसणार आहे. आपल्या इथं त्याची तेवढी जास्त चर्चा नाहीये, का तर आपल्या इथं एमएसपीची खरेदी जास्त होत नाही. लक्षात आलं सगळ्यांना? ठीक आहे. एमएसपी धोरणाची खरेदी प्रामुख्याने तांदूळ आणि गहू या मुख्य पिकांभोवती केंद्रित आहे. या मर्यादित लक्ष्यामुळे अनेक शेतकरी, विशेषतः इतर पिकांची लागवड करणारे शेतकरी, एमएसपीचा लाभ घेण्यापासून वंचित राहिलेले आपल्याला दिसून येतात. बरोबर. सो तुलनेनं बाकीच्या पिकांची खरेदी जी आहे ती कमी आहे. सोबतच खरेदीची परिणामकारकता वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी असलेली आपल्याला दिसून येते. एमएसपी प्रणालीच्या मर्यादित व्याप्तीवर तिथं अधिक जोर जो आहे सरकारद्वारे दिलेला आपल्याला दिसून येतो. काहीच ठिकाणी घ्यायचंय, जिथं इलेक्शन आहे तिथं घ्यायचंय, घ्या समजून बाकीचं. राईट. त्यानंतर पीक पद्धतींमध्ये विकृती तयार करण्याचं काम ही एमएसपी करत असते. बरोबर. हा एक इंटरेस्टिंग अँगल आहे बघा. 23 पिकांना सरकारने एमएसपी जाहीर केली. 2च पिकं सरकार तिथे विकत घेते. सगळे शेतकरी ती 2च पिकं करणार आहे. 23ला 23 सुद्धा कोणी करणार नाही. आणि हे 23 सोडून बाकीची जी पिकं आहेत तिकडे शेतकरी जाणारच नाही. विकृती तयार झाली, मार्केट डेव्हलप होत नाही. मग प्रत्येक शेतकऱ्याने गहू तांदूळ केलं तर आपल्याला टमाटा पाहिजे, आपल्याला कांदा पाहिजे, बरोबर, आपल्याला डाळी पाहिजे. त्यांचं उत्पादन कोण घेणार आहे? राईट. अशी विकृती जी आहे ही एमएसपी तयार करत असताना आपल्याला दिसते. ओके. फेवरेटिझम जे आहे हे फेवरेटिझम तिथे दिसून येतं. विशिष्ट पिकांवर एमएसपी धोरणाचा भार त्यांच्या अति उत्पादनास प्रोत्साहन देऊ शकतो. ठीक आहे. आणि हे अतिउत्पादन झाल्यामुळं पंजाब आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये भूजल कमी होण्यासारख्या समस्या उद्भवलेल्या आपल्याला दिसून येतात. पाण्यावर अवलंबून असलेले तांदूळ, गहू यासारखी विशिष्ट पिकांवरील या अति अवलंबित्वामुळे शाश्वत शेती पद्धती ज्या आहेत या शाश्वत शेती पद्धतींवर नकारात्मक परिणाम होतात. बरोबर. सस्टेनेबल राहत नाही हो. कंटिन्युअसली झालं तेच मोनोक्रॉपिंग तिथं होते. मोनोक्रॉपिंग झाली की शेतीची बँड वाजायला सुरू होते. आणि अशा बऱ्याच जमिनी ज्या आहेत त्या खराब सुद्धा झाल्यात. बरोबर. जिओग्राफीचं लेक्चर आठवा. बरोबर. हरियाणामधल्या एका भूभागाचा आपण तिथं विचार केलेला होता. राईट. खारपट जमिनी ज्या आहेत त्या खारपट जमिनी तिथं तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात. सोबतच पुढचा प्रश्न आर्थिक ताणाचा आहे. एमएसपीवर पिकांची खरेदी करणे, विशेषतः बंपर कापणीच्या काळामध्ये जेव्हा बाजारभाव एमएसपी पेक्षा कमी होतात तेव्हा सरकारवर खूप मोठा आर्थिक बोजा जो आहे तो तिथं पडू शकतो. बाजारभाव कमी असताना खरेदी करायची, साहजिक आहे ना, सरकारचं उत्पन्न जास्त चाललंय, हा आर्थिक बोजा पडलाय. उलट परिस्थिती आली, दुष्काळजन्य परिस्थिती आली, पिकांचे भाव लय वाढले. बरोबर. पिकांचे भाव वाढले म्हणून शेतकरी एमएसपीला नाही देणार आहे. शेतकरी त्या वाढलेल्या पिकांना सरकारला तिथं विकणार आहे. दोन्ही केसमध्ये फटका सरकारला बसतोय. त्यामुळं आर्थिक बोजा जो आहे हा आर्थिक बोजा वाढत असताना आपल्याला दिसून येणार आहे. ओके. ही एक समस्या आपल्याला सांगता येते बघा. त्याच्यानंतर साठवणूक आणि वितरण यामध्ये अकार्यक्षमता दिसून येते. ही एक टेक्निकल किंवा ऑपरेशनल अडचण आहे. एवढं मोठं धान्य घेणं आणि ते मॅनेज करणं. बरोबर. सोबतच एमएसपी मधून धान्य खरेदी होणार आहे, पुन्हा ते पीडीएसला पुढे सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडे पाठवलं जाणार आहे. हे सगळं जे ऑपरेशन आहे ना, या ऑपरेशनमध्ये लिकेजेस बरेच आहेत, इनइफिशियन्सीज आहेत. त्याच्यानंतर प्रशासनाचा कारभार, ब्युरोक्रेसीचा कारभार वेगळ्याच पद्धतीनं चालतो. करप्शन खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं घडत असतं. याच्यामुळे टोटल एमएसपीचं धोरणच जे आहे ते कुठंतरी फसते का काय. ओके. या पद्धतीचं एक विचार जो आहे तो विचार यायला सुरू होतो. साठवणूक आणि वितरण प्रणालीमधील अकार्यक्षमतेमुळे काढणीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकते. ठीक आहे. ज्यामुळं खरेदी केलेल्या साठ्याचा इष्टतम वापर आपल्याला तिथं करता येत नाही, त्याच्यामध्ये अडथळे दिसून येतात. 100 किलो विकत घेतलं, 40 किलो खराब झालं, इष्टतम वापर होणारच नाही. 60 किलो फक्त तुम्हाला वापरायला मिळते. 40 विनाकारण खरेदी केलं का काय, कारण तर ते नष्टच झाले ना. बरोबर. मातीच होऊन बसली ना त्याची. राईट. ही अडचण आपल्याला दिसून येते आणि हे कन्सिस्टंटली दरवर्षी होते, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये धान्य खरेदी केली जाते आणि हे धान्य साठवून ठेवण्यासाठी जी साठवणूक व्यवस्था लागणार आहे ती अस्तित्वात नाही. बरोबर. आपण गोडाऊन्स मध्ये भरणार आहे ना सगळं, पण तेवढे गोडाऊन्स अस्तित्वात नाहीत, तेवढ्या कॅपॅसिटीचे गोडाऊन्स आपल्याकडे अस्तित्वात नसलेले दिसून येतात. त्याच्यामुळे हे अन्नधान्य जे आहे ते ओपन असं टाकून दिलं जातं, कुठेतरी ताडपत्रीनं आपण त्याला झाकणार आहे. राईट. पाणी लागणं, उंदरं लागणं, धान्य नष्ट होऊन जातं, खराब होऊन जातं. सो हा आर्थिक फटका जो आहे, हा आर्थिक फटका सुद्धा शेतकऱ्यांना बसत असताना आपल्याला दिसून येतो.
ठीक आहे. आणि हे मी सांगत नाहीये, भारताचे जे कॅग आहेत यांनी 2019 मध्येच ते हायलाइट करून दिले की अशा पद्धतीनं नुकसान तुम्ही MSP द्वारे घेतलेल्या अन्नधान्याचं तिथं करताय. 2019ची आकडेवारी बघा ही. त्याच्यानंतर लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वगळणं. शेतकरी समुदायाचा मोठा भाग असून सुद्धा लहान आणि अल्पभूधारक शेतकरी MSPचा लाभ घेण्यामध्ये अनेकदा संघर्ष करत असतात. सो त्यांना ते मिळत नाहीये. सो त्यांच्यासाठीच ही योजना आहे, पण त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचत नाही. जिओग्राफिकल रीच तिथं आपल्याला दिसून येत नाही. त्याच्यामुळं जो गरजू आहे तो स्कीमच्या बाहेर राहिलाय. ओके, ही एक समस्या आपल्याला MSP धोरणामध्ये नक्कीच दिसून येते. त्याच्यानंतर मार्केट डायनामिकवर परिणाम होतो. MSP प्रणाली पुरवठा आणि मागणी, डिमांड आणि सप्लाय यांच्यावर परिणाम करत असताना आपल्याला दिसते. त्यामुळं कृषी बाजाराचा नैसर्गिक समतोल जो आहे, नॅचरल डायनामिक्स जे आहेत ते बिघडतं. मी तुम्हाला कालच सांगितलंय, मागणी पुरवठ्यावर चालणारा बाजार जो आहे हा सगळ्यांना डेव्हलप करण्याचं काम करतो. पण मागणी पुरवठा गडबडला तर बाजार गडबडणार आहे. बाजार गडबडला तर त्या बाजारामध्ये जे एजंट्स ऍक्ट करतायत त्या सगळ्यांना फटका बसणार आहे. आणि MSP सगळ्यांचा कार्यक्रम करण्याचं काम तिथं करतं. बरोबर. या विकृतीमुळे अतिरिक्त उत्पादन होऊ शकतं. संभाव्यतः निर्यातीवर सुद्धा परिणाम होत असताना आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. अलीकडच्या काही वर्षात भारतात तांदळाच्या उत्पादनामध्ये अनुशेष दिसून आलेला आहे, ज्याचे काही अंशी कारण MSP रचना आपल्याला सांगते. एखाद्या वर्षी लई जास्त झाले, एखाद्या वर्षी काहीच होत नाही. ठीक आहे. डिस्टॉर्शन्स आपल्याला दिसून येतात. ओके, सो ही कारणं जी आहेत ही MSP चुकीची आहे अशी हायलाइट करून देतात. त्याच्यानंतर गुणवत्ता मानके आणि नकार. बऱ्याचदा MSP खरेदीसाठी कठोर गुणवत्तेच्या आवश्यकतांमुळे उच्च नकार दर जे आहेत ते उद्भवतात. रिजेक्शन रेट्स जे आहेत हे रिजेक्शन रेट्स तिथं वाटलेले आपल्याला दिसून येतात. मग घेतलंय, शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतलंय, तिथपर्यंत घेऊन गेलंय, नेण्यासाठी खर्च केलाय. बरोबर. ट्रॅव्हलचा खर्च खूप मोठा असतो, ट्रान्सपोर्टचा खर्च खूप मोठा असतो. तिथं गेलाय, तिथं त्यांनी सांगितलं की आमच्या स्टँडर्डनुसार नाही, जा माघारी घेऊन. रिजेक्शन रेट जे आहेत MSPचे जास्त आहेत आणि याचा फटका शेतकऱ्यावर बसतो. ठीक आहे. सो ही एक अडचण आपल्याला दिसून येते. फटका सर्वात जास्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसणार आहे का, तर त्याचा ऑलरेडी खर्च खूप जास्त झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर मग या झाल्या अडचणी. आता शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत. बरोबर. करंट मधल्या डिमांड्स काय आहेत. सध्या आंदोलन चालू होती, तिथं शेतकऱ्यांनी काय मागण्या केल्यात MSPला, त्यांचं डिस्कशन आपल्याला करायचंय. भारतातील शेतकऱ्यांनी अलीकडेच किमान आधारभूत किंमत प्रणालीसह अनेक मागण्या ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. विद्यमान व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे आणि शेतकरी समुदायाला अधिक आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करणे हे 2 ऑब्जेक्टिव्ह शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये आपल्याला दिसून येतात. किमती वाढवून द्या, आमची इकॉनॉमिक सिक्युरिटी जी आहे ही आमची इकॉनॉमिक सिक्युरिटी प्रॉपर इम्प्लिमेंट करा, अशा 2 मागण्या शेतकऱ्यांनी तिथं केलेल्या आपल्याला दिसून येतात. मग आता त्या काय आहेत थोडंसं डिटेलमध्ये बघून घेऊयात. राईट. शेतकऱ्यांची पहिली मागणी जी आहे, सर्व पिकांवर MSP साठी कायदेशीर हमी द्या, लीगल प्रोटेक्शन द्या. MSP विषयी मी काय सांगितलंय, MSP सरकार किंमत जाहीर करतं, ते घेईलच याची गॅरंटी सरकार देत नाही. बरोबर. प्रत्येक ठिकाणी घेईलच याची गॅरंटी पण सरकार देत नाही. सरकार ठरवेल कुठून किती प्रमाणामध्ये घ्यायचे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे हे जे तुमचं धोरण आहे कुठून आणि किती प्रमाणात, बरोबर, हे आम्हाला मान्य नाही. तुम्ही त्याला कायदेशीर हमी द्या. एक कायदा बनवा MSPचा, ज्याच्यामध्ये तुम्ही सांगताय आम्ही एवढं धान्य दरवर्षी विकत घेऊ, जर तुम्ही घेतलं नाही तर आम्ही तुम्हाला कोर्टामध्ये घेऊन जाऊ शकतो. बरोबर. सो लिगॅलिटी जी आहे, हे लिगल बॅकिंग जे आहे ही MSPला द्या, असं शेतकऱ्यांचं पहिलं मागणं आपल्याला दिसून येतं. मग याच्यामुळं जे बाहेर म्हणजे ज्यांच्यापर्यंत MSP पोहोचली नाही, ज्या शेतकऱ्यांपर्यंत MSP पोहोचली नाही, या सर्व शेतकऱ्यांना सुद्धा आपण आता कुठे घेऊन येतोय, लूपमध्ये MSPच्या घेऊन येतोय. सो ही शेतकऱ्यांची पहिली मागणी आपल्याला दिसून येते. सध्या या योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व पिकांना कायद्याने हमी भाव मिळावा यासाठी शेतकरी आग्रही आहेत. ही मागणी सध्याच्या व्यवस्थेच्या पलीकडे जाते, जिथे MSP ही घोषित किंमत आहे, हमी खरेदी किंमत नाही. बरोबर. आला फंडा क्लिअर लक्षात सगळ्यांना. त्याच्यानंतर शेतकऱ्यांची दुसरी मागणी जी आहे ती MSPच्या पातळीमध्ये वाढ करा म्हणतात ते. राईट. सो सध्या तुम्ही जो A2FL चा फॉर्म्युला वापरताय, A2FL चा फॉर्म्युल्याच्या ऐवजी तुम्ही काय करा, C2 चा फॉर्म्युला वापरा. C2 + 50% हा फॉर्म्युला तुम्ही वापरा. ही दुसरी मागणी आहे. सो MSPला लिगलाइज करा
MSPचा बेंचमार्क जो आहे हा A2FL वरून C2 वर घेऊन चला, म्हणजे जास्तीची किंमत आम्हाला तिथं द्या. ठीक आहे. परंतु अशा प्रकारच्या निर्णयामुळे जर लेट्स त्यांनी किंमत वाढवली तर अशा प्रकारच्या निर्णयामुळे बाजारभाव जे आहेत ते आणखी बिघडू शकतात. सो मागणी जरी रास्त असली तर त्याच्यामुळे मार्केटवर खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट तिथं पडू शकतो, असं म्हणणं सरकारचं आहे. शेतीतील खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला तिथं परावृत्त केलं जाऊ शकतं आणि भारताच्या निर्यात स्पर्धात्मकतेला तिथं फटका बसत असताना आपल्याला दिसू शकतो. कॉम्पिटिटिव्हनेस राहत नाही ना, किमती फुगवल्यासारखं झालंय ना. बरोबर, म्हणजे धरून चला A2FL ला गहू 5,000चा आहे, C2 किंमत आली तर गहू 6,000चा किंवा 7,000चा होणार आहे. मग 7,000ला जर शेतकऱ्यांनी गहू विकला तर मार्केटमध्ये निर्यात करत असताना तो पुढचा आपल्याला विचार नाही करणार शेतकऱ्याचा फायदा तोटा किती आहे, तो म्हणणार मला कमीत कमी कितीमध्ये मिळते. मग आपण जर अशा किमती इथं फुगवून ठेवल्या तर तो घेणारच नाही, म्हणजे आपली निर्यात स्पर्धात्मकता जी आहे ही कमी झालेली आपल्याला दिसेल. ओके, सो ही एक मेजर अडचण किमती वाढवण्यामध्ये आपल्याला दिसून येते बघा. त्याच्यानंतर पुढची जी मागणी आहे ती सुधारित खरेदी कार्यक्षमता. MSP खरेदीसाठी पायाभूत सुविधा वाढवणे, अधिक सुलभ प्रक्रियेची मागणी शेतकरी जे आहेत ते करत आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज वाढवा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सहजासहजी तो माल सरकारनं विकत घ्यावा. जिओग्राफिकल रीचचा जो इश्यू आहे हा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न सरकारनं तिथं करावा. ओके, या पद्धतीची पुढची मागणी जी आहे ही शेतकरी तिथं करत आहेत. त्याच्यानंतर त्याच्या पुढची मागणी MSP कव्हरेजचा विस्तार करा. ठीक आहे. सो शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की फक्त 23च का, याच्या पुढे पण पिकं आहेत. बरोबर, याच्यापेक्षा जास्त जी पिकं आहेत त्यांना पण तुम्ही MSPच्या रिजिम मध्ये घेऊन या. MSP कव्हरेजचा विस्तार केल्यास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. संभाव्यतः कृषी उत्पादनामध्ये अधिक वैविध्य आणण्यास प्रोत्साहन तिथं मिळू शकतं. पण अडचण हीच आहे की आहे ते करणं सरकारला शक्य नाहीये. अजून जर नवीन पिकं ऍड केली सगळ्यांना लिगल करून टाकलं तर विकत घ्यायला पैसे कोणाकडे. बरोबर, आणि गरजेपेक्षा जास्त पैसा मार्केटमध्ये गेला तर इन्फ्लेशन वाढणार आहे, अर्थव्यवस्थेचं बँड वाजून बसेल. बरोबर, सो हा मुद्दा खूप नाजूक आहे बघा. ठीक आहे, यांच्या मागण्या पण रास्त आहेत, यांचं म्हणणं पण रास्त आहे आणि त्यामुळे लॉकजॅम मध्ये दोन्ही गोष्टी अडकल्या. ऐकायचं कोणाचं, या पद्धतीची अडचण जी आहे ही अडचण आपल्याला MSP मध्ये दिसून येणार आहे. त्याच्यानंतर लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर सुद्धा आव्हानं दिसून येतात. MSP प्रणाली लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे, ज्यांना त्याचा लाभ मिळण्यात अनेक मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. बरोबर, म्हणजे जो टार्गेट ग्रुप आहे त्यालाच तुमची MSP त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. सो काहीतरी करा, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज वाढवा, लिगलाइज करा, काय करायचं ते करा, पण त्याला इन्क्लूड करा. ओके, ही मागणी जी आहे ही मागणी आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने येताना दिसून येते. मग त्याच्यानंतर आता MSP मध्ये काय काय सुधारणा करणं आवश्यक आहेत. बरोबर, सो बेनिफिट्स आपण बघितले, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या आपण बघितल्या, अडचणी आपण बघितल्यात. आता सुधारणा काय एक्सपेक्टेड आहेत त्या सुधारणा आपल्याला थोड्याशा इथं बघायच्या आहेत. ठीक आहे, सो पहिली सुधारणा खरेदीचे विकेंद्रीकरण करा. प्रत्येकच अडचण बघा MSPची ही सिंपल आहे, राईट. FCI असेल किंवा नाफेड नावाची जी संस्था आहे, ओके, केंद्र सरकारची संस्था आहेत, त्या सगळ्या MSP ला खरेदी करत असतात, राईट. ते तिथनं खरेदी करणार आहेत, सगळा माल स्वतःच्या स्टोरेजमध्ये ठेवणार आहेत आणि तिथून मग राज्यांना PDS मध्ये हा सगळा माल पाठवणार आहेत. याच्यामध्ये नासाडी होते, याच्यामध्ये केंद्र सरकारचा खर्च जास्त आहे, वाढताना आपल्याला दिसतोय, आणि याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट गरज नसताना तिथं वाढते. सो खरेदीचं विकेंद्रीकरण करा, डिसेंट्रलायझेशन तिथं करा. राज्य सरकारांना सांगा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं धान्य मार्केटमधून उचलून घ्या. सो केंद्र सरकारचा हा ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट जो आहे हा ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट तिथं कमी होतो. बरोबर, सो राज्य सरकार तिथल्या तिथं विकत घेते आणि लोकांना देते. या पद्धतीने आपल्याला हे विकेंद्रीकरण जे आहे हे विकेंद्रीकरण सांगता येतं. हा पहिला रिफॉर्म तिथे एक्सपेक्टेड आहे. सध्याच्या केंद्रीकृत खरेदी मॉडेलमधून अधिक विकेंद्रित दृष्टिकोनाकडे वळणे इथं गरजेचं आहे. बरोबर, मग यासाठी तुम्ही शेतकरी उत्पादक संघटना FPOs यांच्यासोबत भागीदारी करू शकता. राज्य शासनाबरोबर भागीदारी जी आहे ही भागीदारी करू शकता. ही विकेंद्रीकरण झाल्यामुळं MSP प्रणालीची भौगोलिक व्याप्ती जी आहे ही भौगोलिक व्याप्ती ग्रामीण भागामध्ये वाढेल आणि जो छोटा शेतकरी बाहेर राहिलाय या सिस्टीमच्या त्याला आपल्याला सिस्टीमच्या आतमध्ये घेऊन येता येईल. ओके, हे सगळ्यात मेजर बेनिफिट आपल्याला या डिसेंट्रलायझेशनचं दिसून येतं.
त्याच्यानंतर पीक विविधीकरणाला चालना द्या, क्रॉप डायव्हर्सिफिकेशन जे आहे याला चालना द्या. MSP मुळे पिकांच्या पद्धतीत संभाव्य बिघाड होऊ शकतो. उदाहरणार्थ सगळेजण गहू किंवा सगळेजण तांदूळ तिथं घेऊ शकतात, डायव्हर्सिफिकेशन गडबडू शकतं. MSP धोरणामध्ये हे डायव्हर्सिफिकेशन इन्क्लूड होणं गरजेचं आहे, बरोबर. सो संभाव्य बिघाड तिथं होऊ शकतो. तांदूळ आणि गहू यासारख्या काही पिकांच्या अतिउत्पादनास प्रोत्साहन तिथं मिळू शकतं. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पीक विविधीकरण योजना सुरू करणं गरजेचं आहे, बरोबर. ज्यामुळे शेतकऱ्यांना पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांपासून दूर जाण्यासाठी आणि अधिक शाश्वत आणि हवामान अनुकूल पिकांकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन तिथं दिलं जाऊ शकतं. सो अन्न सुरक्षा, गहू तांदळावरची अजून गोष्टी इन्क्लूड करा, त्यांना हायलाईट करा, त्यांची MSP वाढवा. क्रॉप डायव्हर्सिफिकेशन होईल. हे विविधीकरण किंवा हे डायव्हर्सिफिकेशन तुमची शाश्वतता वाढेल, तुमचा पाण्याचा वापर कमी होईल आणि एकूणच शेतीचं जे बँड सध्या वाजतंय हे बँड वाजायचं प्रमाण तिथं कमी होईल, बरोबर. हे दुसरं एक रेकमेंडेशन, एक दुसरं सजेशन आपल्याला MSP धोरणामध्ये सांगता येतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे आहे वैकल्पिक किंमत समर्थन यंत्रणा शोधणे. बाजाराचा समतोल बिघडवण्याची MSP ची क्षमता कमी करण्यासाठी बाजारातील मागणी आणि उत्पादन खर्च अधिक चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करण्यासाठी MSP हळूहळू समायोजित करण्याचा प्रस्ताव इथं ठेवलेला आपल्याला दिसून येतो. किमतींमध्ये जे डिफरन्सिएशन आहे, प्राइसेस मध्ये जे डिफरन्सिएशन आहे, हे डिफरन्सिएशन कमी कमी करत चला, बरोबर. त्याच्यामुळं सगळेजण गव्हाकडे जाणार नाहीत, ठीक आहे. सगळीकडे बॅलन्स आउट पोझिशन जी आहे ही बॅलन्स आउट पोझिशन आपल्याला दिसून येते. कमतरता देयकांसारख्या पर्यायी किंमत समर्थन यंत्रणेचा शोध तिथं घ्या, हे एक सजेशन तिथं आलेलं आपल्याला दिसतं, ठीक आहे. सो बाजारामध्ये अडचण नाही येणार. त्याच्यानंतर साठवणूक आणि वितरण कार्यक्षमता सुधारणे, बरोबर. मग यासाठी स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर, सायलोज बांधा, ओके. सायंटिफिक सायलोज जे आहेत हे सायंटिफिक सायलोज तिथं बांधा. थोडक्यात काय, गोडाऊन्स, एक प्रॉपर चांगल्या लाईन्सवर तयार केलेले मॉडर्न गोडाऊन्स जे आहेत ते उभे करा. इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज वाढवा, ओके. हे एक रेकमेंडेशन आपल्याला रिफॉर्म्समध्ये, MSP रिफॉर्म्समध्ये देता येतं. त्याच्यानंतर सीमांत व लघु शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करणं गरजेचं आहे, बरोबर. सो MSP योजनांबद्दल जागरूकता कार्यक्रम जो आहे तो वाढवा, लोकांना शहाणं करा. थोडक्यात काय तर लोकांना शहाणं करा. MSP धोरण जे आहे हे MSP धोरण लोकांपर्यंत पोहोचवा, या पद्धतीचं एक रेकमेंडेशन आपल्याला इथं देता येतं. त्याच्यानंतर पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि आपला जो रिजेक्शन रेट जो आहे हा रिजेक्शन रेट कमी करायचा आहे. उत्पादन नकारण्याच्या घटना कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे. खरेदी प्रक्रिया सुलभ करणं आवश्यक असलेलं आपल्याला दिसून येतं, बरोबर. सो सगळ्याच लेवलला काम करा, या पद्धतीने सांगितलं जातं बघा. त्यानंतर शाश्वततेला प्राधान्य देणे, MSP ला जलसंधारण, मृदा आरोग्य व्यवस्थापन यासारख्या पर्यावरण पूरक पद्धतींशी जोडणे, शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पर्यावरणीय चिंता दूर करण्यासाठी एक मार्ग म्हणून सुचवलं जाते, बरोबर. सो MSP जाहीर करत असताना हे सस्टेनेबिलिटी आणा. तुम्ही कशा पद्धतीने उत्पादन घेते हे पण शेतकऱ्यांना समजून सांगा, राईट. जर तुम्ही असं उत्पादन घेतलं तर आम्ही तुम्हाला थोडेसे पैसे जास्त देऊ, हे प्रलोभन तिथं द्या. लोक ऑटोमॅटिकली शाश्वत शेतीकडे वळतील, बरोबर. सो MSPच्या माध्यमातून आपण शेतीचा रिफॉर्म जो आहे हा शेतीचा रिफॉर्म सुद्धा तिथं करू शकतो, ओके. हे एक रेकमेंडेशन सांगता येतं. सोबतच तंत्रज्ञानाचा वापर करा. संसाधनांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी अचूक शेतीसारख्या किंवा प्रिसिजन ॲग्रिकल्चर सारख्या तंत्रज्ञान जो आहे तो अवलंब करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांपर्यंत हे नवे तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी संशोधन, विकास, सातत्यपूर्ण गुंतवणूक जी आहे ती महत्वाची आहे. सो फक्त MSP नाही, ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट करा, ओके. एक चर्चा सध्या सुरू आहे की MSP सगळ्या गोष्टी सोडवू शकत नाहीये, बरोबर. म्हणजे लाख दुखो की एक दवा, MSP नाही, ही पण एक चर्चा आपल्याला दिसून येते. त्या चर्चेमध्ये असं सांगितलं जाते की तुम्ही शेतीतले प्रश्न, हे जे बाकीचे प्रश्न आहेत या बाकीच्या प्रश्नांना सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करा. शेतकऱ्याला MSP ची गरजच उरणार नाही, बरोबर. हे दुसरं सेट ऑफ रेकमेंडेशन जे आहे ते दिसून येतं. त्याच्यानंतर डेटा चलित निर्णय घेणे, MSP पातळी, पीक निवड, खरेदी धोरण याबद्दल अधिक माहितीपूर्वक निर्णय घेण्यासाठी डेटा विश्लेषणाचा वापर तिथं करा. सो डेटा अनालिटिक्स जे आहे
नवीन टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या नवीन टेक्नॉलॉजीज आणण्याचा प्रयत्न तिथं करा. आता याच्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा की असं काहीतरी तिथं करता येऊ शकतं. बरोबर. अशा रीतीने आपला MSPचा जो टॉपिक आहे हा MSPचा टॉपिक इथं संपलेला आहे. आपण 360 डिग्री कव्हरेज इथं घेण्याचा प्रयत्न केलाय. करंटचे डिस्कशन्स आपण घेतलेले आहेत, सगळे हिस्ट्री जॉग्राफी आपण बघितलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारून घ्या.